नमस्कार मित्रांनो, अभ्यासवाणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अभ्यासवाणी रोज अभ्यास रोज प्रगती. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते पाहिलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 अंकी संख्यांचा वर्ग कसा काढायचा ते बघू. बघा, यासाठी सुद्धा एकच बेसिक रिक्वायरमेंट असणार आहे, ती म्हणजे तुम्हाला 10 पर्यंत वर्ग पाठ पाहिजेत. बघा, मागच्या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलं तरीसुद्धा आपण परत एकदा रिव्हिजन करून घेऊ. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100. ओके, आता बघा, जर तुम्हाला 3 अंकी संख्याचा वर्ग काढायचा आहे तर कोणती पद्धत आहे? तुम्ही बऱ्याच पद्धती ऑनलाईन पाहिल्या असतील, पण त्याच्यामध्ये बरेच लिमिटेशन असतात. शेवटी ही संख्या पाहिजे किंवा या संख्या असतील तर तुम्ही काढू शकता, ही जवळची संख्या पाहिजे, ती जवळची संख्या पाहिजे, असं कोणतंही लिमिटेशन या पद्धतीला नसणार आहे. म्हणजे तुम्ही कोणतीही संख्या घ्या, अगदी कोणतीही, म्हणजे 101 घ्या किंवा 514 घ्या, 785 घ्या किंवा 814 घ्या, कोणतीही संख्या, त्या संख्येचा वर्ग अगदी सहज तुम्ही काढू शकता. बघा, आपण एक सोपं एक्झाम्पल घेऊन चालू करूया. समजा तुम्हाला 101चा वर्ग काढायचा आहे. ओके, 101चा जर वर्ग काढायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्ही काय करायचं, याच्या आधीची सगळ्यात सोपी संख्या कोणती आहे ते बघायचं. आता सगळ्यात सोपी संख्या तुमच्या लक्षात कोणती येईल? 100, बरोबर. आता 100 तुम्ही इथे लिहिलं, मग 100पेक्षा 101 कितीने मोठा आहे? 1ने मोठा आहे, म्हणून आपण +1 केलं. आता +1 केलं म्हणून आपण इथे -1 लिहायचं. ओके, आता जर तुम्ही असं कॅल्क्युलेट करायला गेला तर काय करायचं? 101 अधिक 1. समजलं मी काय करतोय? बघा, 101 अधिक 1 गुणिले पुढं काय करायचं? हे 101 वजा 1 म्हणजे 101 वजा 1 भागिले, इथे भागिले नेहमी 100 घ्यायचे. हे 100 मी इथून अजिबात घेतलेले नाही आहेत, हे 100 तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे. ही संख्या जरी तुमची चेंज झाली तरीसुद्धा इथली संख्या तुम्हाला 100च ठेवायची आहे. ओके, आता बघा, जर तुम्ही असं कॅल्क्युलेट करायला गेला तर तुम्हाला काय मिळेल? 102 गुणिले 100 भागिले 100. समजलं? हे 101 अधिक 1 म्हणजे 102 आणि 101 वजा 1 म्हणजे 100 आणि भागिले 100. ओके, आता हे 100ला हे 100 कट होतील म्हणजे तुम्हाला इथे काय मिळालं? 102. ओके, आणि पुढे ह्याचा हा जो 1 आहे, या 1चा वर्ग घ्यायचा. 1चा वर्ग किती येतो? 1. आता या पुढे ज्या संख्या लिहायच्या आहेत त्या तुम्हाला 2 डिजिट लिहायच्या आहेत. म्हणजे जर तुम्हाला वर्ग 1 आलं तर तुम्हाला 01 लिहावं लागेल. समजलं? इथे 0, इथे 1, म्हणजे ह्या 2 डिजिट तुम्हाला भरायचे आहेत. तसंच समजा तुमच्या इथं जो वर्ग आहे तो तुमचा 256 आला किंवा 196 आला. 196 कितीचा येईल? 14चा. समजा ही जी तुमची संख्या आहे, म्हणजे तुम्ही जर 114चा वर्ग काढत असता तर काय आलं असतं? तुम्ही जर इकडे 100 घेतलं असतं, पुढे 14 आणि -14. ओके, मग हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी तुम्हाला काय उत्तर मिळेल? 196. ओके, आता 196 ज्या वेळेस असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे? इथे 96 लिहायचा आहे आणि हा जो 1 आहे तो तुम्हाला हातच्याला घ्यायचा आहे. म्हणजे या 2मध्ये तुम्ही हे 1 मिसळाल म्हणजे तुम्हाला इथं 3 मिळेल. समजलं? या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. समजलं मी काय सांगतोय? इथे फक्त तुम्हाला 2 घर पाहिजेत. त्याच्यापेक्षा जास्त जी काही संख्या असेल ती तुम्हाला हातच्याला घेऊन पुढे ट्रान्सफर करायचे. आता आपण अजून जसे जसे एक्झाम्पल घेऊ तसं तुम्हाला अजून क्लिअर होत जाईल. ओके, आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ. कोणती संख्या घ्यायची तुम्ही सांगा. समजा तुम्हाला 117चा वर्ग काढायचा आहे. ओके, 117चा वर्ग काढण्यासाठी तुम्ही आधी काय कराल? याच्या जवळपासची संख्या बघाल. जवळपासची संख्या कोणती आहे? 100. ओके, 100पेक्षा कितीने मोठी आहे? 17ने, म्हणून तुम्ही ते +17 लिहिले आणि -17 लिहून घेतले. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? 117मध्ये हे 17 ॲड करायचं आहे. जर 117मध्ये हे 17 ॲड केले तर तुम्हाला काय मिळतील? 134 गुणिले 117 -17 जर तुम्ही केले
तर तुम्हाला किती मिळतील 100. ओके, आणि डिवायडेड बाय हे 100. हे 100 तुमचे चेंज नाही होणार, नेहमी 100च राहतील. ओके, आता याचं जर उत्तर तुम्ही काढला तर तुम्हाला काय मिळेल 134. ओके, हे मिळाले तुमचे 134. आता तुम्हाला हे पुढचे 2 घरं पाहिजे आहेत. आता या 2 घरांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, या 17चा वर्ग काढायचा आहे. ओके, 17चा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे असं नाही, तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला 10पर्यंतचे वर्ग पाहिजेत. मग 17चा वर्ग तुम्ही कसा काढणार, कालच्या पद्धतीने. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं 2 अंकी संख्याचा वर्ग कसा काढायचा. सगळ्यात आधी काय करायचं, या 7चा वर्ग काय येतो 49, म्हणून 9 इथे लिहायचं. हातच्याला आले 4. त्यानंतर काय करायचं, हा 1 गुणिले 7, 7 एक्के 7 गुणिले 2, 7 दुने 14 अधिक 4 म्हणजे किती होतील 18. 18 आले 8. हातच्याला आला 1, 1चा वर्ग 1 अधिक 1 म्हणजे 2. 17चा वर्ग किती येतो 289. मग तुम्हाला काय करायचं आहे, हे 89 इथे लिहायचे आणि हे 2 हातच्याला आले म्हणजे तुमचे काय होतील 136, 8, 9. समजलं. या 4मध्ये जेव्हा हे 2 ॲड होतील तेव्हा हे 6 होतील आणि बाकी संख्या तुमची मग 136, 89 अशी तयार होईल. म्हणजे 117चा जो वर्ग आहे तो तुमचा 13,689. मग याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला इथे फक्त 100च आलं पाहिजे, 100पेक्षा वेगळी संख्या आली तर आपण काढू नाही शकणार? अजिबात नाही. आपण दुसरं एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये दुसरा काहीतरी बेस नंबर आपल्याला कन्सिडर करावा लागेल. समजा आपल्याला 143चा वर्ग काढायचा आहे. ओके, 143चा वर्ग काढण्यासाठी जर तुम्ही 100 पकडलं तर तुम्हाला काय करावं लागेल, 43चा वर्ग काढावा लागेल. का, कारण तुम्ही ज्यावेळेला इथे लिहाल त्यावेळेला +43 लिहाल आणि इथे काय लिहाल -43. जर इथे 100 पकडलं तर. पण हे 43चा वर्ग काढायला तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे आपण काय करू, इथे 150 कन्सिडर करू. जर 150 इथं घेतलं तर 150पेक्षा 143 कितीने लहान आहे -7. बरोबर, आणि वरती -7 लिहिलं म्हणून आपण इथे +7 लिहू. आता जशी पद्धत वर वापरली तशा पद्धतीनेच अगदी इथं लिहायचं. म्हणजे 143 - 7 गुणिले 143 अधिक 7 भागिले 100. बघा, हे जे 100 मी ते खाली लिहिले ते या संख्येवरून नाही लिहिले. तुम्हाला मी सुरुवातीलाही सांगितलं ही संख्या नेहमी 100च असणार आहे. तुमची इथे कोणतीही संख्या येऊ दे, त्या संख्येशी या संख्येचा कोणताही संबंध नाही. समजलं. मग आता पुढं कॅल्क्युलेशन करण्यासाठी काय करावं लागेल, 143 - 7 जर तुम्ही केले तर तुम्हाला काय मिळतील 136 गुणिले 143 अधिक 7 150 भागिले 100. जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल 5 दुने 10, 5 त्रिक 15, बेके बे, बेसक 12, बेअटी 16 म्हणजे 68 गुणिले 3. 68 गुणिले 3 जर तुम्ही केले तर तुम्हाला किती आन्सर मिळेल 204. बरोबर. आता हे 204 आणि पुढे आपल्याला 2 घरं लिहायचे आहेत. 2 घरं काय येतील 7 7 49. इथे 2च आहे त्यामुळे डायरेक्ट आपण इथे लिहू शकतो. बघा, हा तुमचा 143चा वर्ग असणार आहे. ओके, आता या पद्धतीने तुम्ही कोणतीही एक संख्या कन्सिडर करा आणि त्या संख्येचा वर्ग काढून बघा. जर तुम्हाला वर्ग काढता आला तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि जर नाही आला तर तुम्हाला काय अडचण येते हे आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. ओके, चला, थँक्यू. अभ्यासवाणी, रोज अभ्यास रोज प्रगती.